अटल सेतूवरती लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे। पुढील आठवड्यात परिवहन विभागाद्वारे या यंत्रणेची चाचणी केली जाईल। परिवहन अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे। ITMSची चाचणी पूर्ण झाल्यानंतर या प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी आणि त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे। अटल सेतूवरती 374 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। या कॅमेऱ्यांमध्ये इन्सिडेंट डिटेक्शन प्रणाली आहे, जी वाहनांचा वेग मोजू शकते। तसंच हे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित तंत्रज्ञान असलेले कॅमेरे आणि त्यामुळे वाहतूक नियमांचं उल्लंघन शोधण्यात मदत करतील। 374 कॅमेरे आणि त्यांची वैशिष्ट्य ही वेगवेगळी आहेत। 13 CCTV हे पाळत ठेवणारी यंत्रणा असणार आहे। तर 36 अंडर ब्रिज सर्व्हिलन्स सिस्टीम देखील कार्यान्वित करण्यात आली आहे। तर 19 कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ कॅमेरेही बसवण्यात आले। याच्या माध्यमातून जितकी मदत होईल तितकी फायदेशीर ठरणार आहे। तर 6 आपत्कालीन कॉलिंग बॉक्स देखील बसवण्यात आले। 12 सेक्शन स्पीड कॅमेरे असणार आहेत। तर ITMS प्रणालीचे घटक CCTV कॅमेरे आणि सेन्सर्स रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन, स्पीड डिटेक्शन, स्वयंचलित दंड प्रणाली ही देखील ऑटोमाइज करण्यात आली। त्यामुळे वाहतूक मॉनिटरिंग आणि मार्ग नियोजन प्रणाली ही देखील इथे कार्यान्वित करण्यात येते। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीनं 374 कॅमेरे बसवण्यात आलेत आणि त्यांची वैशिष्ट्ये। 13 CCTV हे पाळत ठेवणारी यंत्रणा असतील। 36 अंडरब्रिज सर्व्हिलन्स सिस्टीम असेल। 19 जे कॅमेरे आहेत ते कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ कॅमेरे असतील। तर 6 आपत्कालीन कॉलिंग बॉक्सही बसवण्यात आलेत। तर 12 सेक्शन स्पीड कॅमेरेही बसवले गेलेत। तर ITMS CCTV कॅमेरे आणि सेन्सर्स देखील याच 374 कॅमेऱ्यांमध्ये आहेत। रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन सुद्धा यात बसवण्यात आलंय। स्पीड डिटेक्शन सुद्धा बसवलेलं आहे। तर स्वयंचलित दंड प्रणाली सुद्धा याच कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आली आहे। वाहतूक मॉनिटरिंग आणि मार्ग नियोजन प्रणाली सुद्धा कार्यान्वित केली गेली आहे।